चिमुकलं जग भाग 7 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बरं कांदू, उद्या शिरीष येणार आहे, तेव्हा नंदिनी काकूंना विचार, काही अंथरुणं पांघरुणं हवी आहेत का? पूजेच्या जेवणाचं आपल्याच घरी होईल, प्रसाद फक्त तिकडे करू. सत्यजिताने म्हटलं. आज येणार आहे की उद्या? काकू म्हणत होते आज येणार आहे. आनंदीने विचारलं. नाही ग, विशू तर म्हणाला उद्या येणार आहे. असो, आज येईल किंवा उद्या, पण माळ्यावरची स्वच्छ धुतलेली अंथरुणं पांघरुणं उषा अभ्रे नेऊन दे जा. काकू स्वतःहून तरी मागायला येणार नाही. सत्यजित म्हणाले. बरं संध्याकाळी जाऊ का? आता कॉलेजला निघायला उशीर होतोय मला. आनंदी म्हणाली. बरं बरं चालेल, पण जाताना काका काकूंना सांगून जा. हो हो बाबा, असं म्हणत ती बाहेर पडली. बाहेर पायरीवर गिरीश बसलाच होता. ये ये आनंदी, तुझीच वाट पाहत होतो. आणि काय ग आनंदी, आज सुट्टी घ्यायचीस ना? घरी किती कामं पडली आहेत, साधी गोष्ट कळत नाही तुला? काय विचारतोय मी? मुद्दामूनच तिची चेष्टा करत गिरीश तिला ओरडत होता. काय रे, विश्वराज काकांची ॲक्टिंग करतोयस ना? तिने विचारलं. अरे ओळखलंस तू? त्याने विचारलं. हो, ॲक्टिंगचे असे वळवळणारे किडे तुझ्या अंगातून मध्ये मध्ये बाहेर पडतच असतात. ती असं म्हणताच तो खळखळून हसला. बस आनंदी बस, फार चेष्टा आवडत नाही मला. जा माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये. पुन्हा वडिलांची नक्कल करत गिरीश असं म्हणाला. तेवढ्यात मागून विश्वराज आले. अरे ये ये आनंदी, तुझीच वाट पाहत होतो. आणि काय ग, आज सुट्टी घ्यायची ना? घरी किती कामं पडली आहेत? गिरीश बोलला अगदी तसेच हुबेहूब काका म्हणाले. आनंदीला हसूच फुटत होतं. हो काका, कळतंय मला, घरी खूप कामं आहेत, पण खरं सांगू, आज कॉलेजमध्ये पण सुपरविजन आहे, आज गेलंच पाहिजे. ठीक आहे ग, मी असंच म्हटलं, काम महत्त्वाचं. गिरीश, जा माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये. काका असं म्हणताच गिरीशने तोंड वाकडं केलं. आनंदीला मात्र हसू आलं. संध्याकाळी लवकर येते हां काका. आणि काकू कुठे आहेत? अगं तिची सामानाची आवरावर चालली आहे. बरं बरं, संध्याकाळी बाजारातून काही घेऊन यायचं असेल तर मला फोन करा हां नक्की. काकूंना विचारलं म्हणून सांगा, निघते मी, असं म्हणत ती निघून गेली. संध्याकाळी आली तेव्हा जाम थकली होती. ती घरी आली तेव्हा गिरीशने हाक मारली. ए आनंदी, सत्यजित काका चहा घ्यायला इथेच आले आहेत, तू सुद्धा इथेच ये. आले रे गिरीश. आनंदीने हातपाय धुतले. बाबांनी सांगितल्याप्रमाणे 2 ब्लँकेट्स उषा चादरी असं जाडजूड सामान घेऊन विश्वराज काकांच्या घरी ती निघाली. अंतर थोडंच होतं, पण वजन जास्त होतं. हा गिरीश ना अगदी आळशी आहे. काका बरोबरच म्हणतात, जागचा हलायचा नाही, तिथूनच पाहत राहील की आनंदी कसं काम करते ते, पण उठून मदतीला काही यायचं नाही. आता गेले ना की काकांकडेच त्याची कंप्लेंट करते. जाईपर्यंत ते सामान उचलून तिचे हात भरून आले होते. कसा तरी तोल सावरत ती सामान घेऊन पायऱ्या चढत होती. आराम खुर्चीवर पाठ मोऱ्या बसलेल्या गिरीशकडे पाहतच ती रागाने म्हणाली. ए गिरीश, घे की, मदत कर जरा. ऐकू येत नाही आहे का तुला गिरीश? थांब, आता हे सगळं वजन तुझ्या डोक्यावरच ठेवते. असं म्हणत गमतीने तिने ते चादरी उशांचं सगळं वजन त्याच्या खांद्यावर ठेवलं. तेवढ्यात तो चटकन उठला. कानातले इयरपॉड काढत त्याने रागाने सगळी अंथरुणं खाली भिरकावली आणि जोरात ओरडलाच. काय चाललंय? रागाने तो ओरडला तशी ती दचकली. आणि तेवढ्यात समोरून गिरीश आला. गिरीश, तू इथे? मग हा कोण? ती असं म्हणताच शिरीष मागे वळला. दोघांची नजरानजर झाली. तो भयंकर रागावला होता आणि ती बिचारी भयंकर घाबरली होती. गिरीश मात्र खो खो हसत होता. काय मूर्खपणा आहे हा? ही काय वागायची पद्धत आहे? आणि कोण आहेस तू? शिरीष रागाने तिला विचारू लागला. बिचारी आनंदी घाबरली. तिला वाईट वाटलं. अशा पद्धतीने तिचा कधीच कुणी अपमान केला नव्हता. शिरीषला ती गिरीश समजली होती आणि दोघांमध्ये तेवढी मस्ती तर नक्कीच चालली असती. याच मजा मस्तीला तर गिरीश आंदूगिरी म्हणायचा. सॉरी, मला वाटलं की इथे गिरी. रडत रडत ती बोलत होती. काय वाटलं काय तुम्हाला? असं कुणाच्याही घरात यायचं आणि वाटेल तसं वागायचं? शिरीष भडकून म्हणाला. अरे दादा, इतका चिडू नकोस. आणि तिने तुझ्या अंगावर चादरीचा अभिषेक केला आहे, चिखलाचा नाही. अरे ही आपली आनंदी. तू शांत हो गिरीश, शिरीष म्हणाला. शिरीष आधीच दमून आला होता. त्यात त्याची झालेली मस्करी त्याला सहन झाली नाही. तो रागानेच म्हणाला. आनंदी असेल किंवा दुःखी असेल, मला काही घेणं देणं नाही. ही मुलगी इथे का आली? कोण आहे ही? काय गोंधळ चाललाय पाहायला विश्वराज, नूतनताई आणि सत्यजितसुद्धा बाहेर आले. आनंदी रडते पाहून नूतनताई चटकन पुढे झाल्या. काय ग आनंदी, काय झालं?
काही त्रास होतोय का? की कुणी काही बोललं? ती काही बोलत नाही पाहून शिरीष बोलू लागला, हे बघ आई, मी इथे शांतपणे माझं काम करत बसलो होतो. ही आली आणि चादरीचा सगळा ढीग माझ्या खांद्यावर टाकून दिला. कुणाशी कसं वागायचं एवढा कॉमन सेन्स नाही या मुलीला, शिरीष म्हणाला. तेवढ्यात विश्वराज भडकले. शिरीष, तोंड सांभाळ. एका मुलीशी कसं बोलायचं त्याचा कॉमन सेन्स आहे का तुला? अरे तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल किंवा तिच्या हातातून त्या चादरी वजनामुळे पडल्या असतील. लगेच राईचा पर्वत करायला नको, समजलं? सॉरी म्हण तिला आधी. विश्वराज पण भडकले होते. शिरीष काही केल्या सॉरी म्हणायला तयार होईना. मग सत्यजितमध्ये पडले. जाऊ देत, काहीतरी गैरसमज झाला असेल त्याचा. तोही बिचारा दमूनच आलाय. आणि आनंदी, तूही असं वागायला नको होतंस. कशाला ते एवढं ओझं त्याच्या अंगावर टाकलंस ग? ते ऐकून तर आनंदीला जास्तच मेल्याहून मेल्यासारखं झालं. मग नूतन त्यांनी समजावलं, अरे शिरीष, ही आपल्या सत्यजित काकांची मुलगी आनंदी आहे. आणि आज आपण जी पूजा घालतोय, जे छान झालेलं घर तू पाहतोयस, आमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद झळकतोय ना, तो फक्त हिच्या आणि हिच्यामुळेच आहे. समजलं का? हो रे दादा, तिच्या हातून कदाचित चुकून पडलं असेल. तशी नाही रे ती, चुकून झालं असेल. हो की नाही ग आनंदी? गिरीशने विचारलं. रडत रडत आनंदी बोलू लागली. माझ्या हातात ओझं होतं. मला वाटलं खुर्चीवर गिरीश बसलाय. मी हाक मारली, जरा हातातलं सामान घे म्हणून, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. मला वाटलं तो नेहमीप्रमाणे माझी चेष्टाच करतोय, म्हणून यावेळेस आपणही चेष्टा करावी. म्हणून त्याच्या खांद्यावर त्या सगळ्या चादरी फक्त टेकवल्या, पण त्या भराभर पडल्या. मला माहीत नव्हतं तिथे गिरीश नाही तर हे आहेत म्हणून. सॉरी, चुकलं माझं, येते मी, असं म्हणून ती जाऊ लागली. तेवढ्यात विश्वराजाने तिला थांबवलं. थांब बेटा, तुझी काही चूक नाही. थोडीशी थट्टा मस्करी केलीस, तेही गिरीशसोबत, पण आता चुकून तो शिरीष निघाला. तुला तरी काय माहीत? शिरीष, चुकी नसतानासुद्धा तिने सॉरी म्हटलंय. तू सुद्धा तिला सॉरी म्हण. अहो पण बाबा, माझी काही चूक नाही. विश्वराजांनी रागानेच त्याच्याकडे पाहिलं. तसा तो नरमला. सॉरी, चुकलं माझं. तिच्याकडे न पाहताच रागारागाने तो तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ गिरीशसुद्धा गेला. शिरीष मागच्या अंगणात जाऊन बसला. अरे दादा, जाऊ देत, एवढा मूड ऑफ करून घेऊ नकोस. आणि तू समजतोस ना, तशी आनंदी खडूस नाही. खूप चांगली आहे रे ती. ती म्हणते तसंच झालं असेल. तिला वाटलं असेल मी आहे म्हणून गंमत म्हणून तिच्याकडून तसं घडलं असेल. गिरीश म्हणाला. अरे पण तू असलास म्हणून तरी काय झालं? अशा तिसऱ्या व्यक्तीबरोबर अशी कोणी मस्करी करतं का? शिरीषने विचारलं. तिसरी व्यक्ती? असं का म्हणतोस? मी तिच्यासाठी तिसरी व्यक्ती नाही. आम्हा दोघांची खूप चांगली मैत्री आहे. ती माझी मैत्रीण आहे. आणि या काही दिवसात अनेकदा मीही तिची तशी मस्करी केलेली आहे. विहिरीवर पाणी भरताना तिने भरलेल्या बादल्या मी पळवल्या आहेत माझे कपडे धुण्यासाठी. तिने बाहेर वाळत घातलेले बटाट्याचे वेफर्स पळवून कच्चे कच्चे खाल्लेले आहेत. कितीतरी वेळा मी काम चोरी केली म्हणून तिने माझं काम पूर्ण केलं आहे आणि बाबांच्या ओरड्यापासून मला वाचवलं आहे. अरे पहिल्या दिवशी आम्ही बाहेर थंडीत कुडकुडत होतो. त्याच बिचारीने मध्यरात्री आम्हाला घरी आणलं. बाबा तर यायलासुद्धा तयार नव्हते. तिने हातपाय जोडले. बाबा आणि काकांची समेट घडवून आणली. आईची काळजी घेते. खरंच खूप गोड आणि गुणी मुलगी आहे ती. तिच्यावर तू असं ओरडायला नको होतंस रे. तिला फार वाईट वाटलं असेल. गिरीश म्हणाला. अरे पण मला काय माहीत, मी आधीच थकलो होतो. त्यात 2-3 दिवस झाले खुशीचा फोन पण लागत नाही. तिने काहीतरी मेसेज टाकला होता, नंतर डिलीट केला. पण आता तो मेसेज काय होता तेही कळत नाही. एकतर तिकडे खुशी प्रॉब्लेममध्ये आहे. तिचे बाबा तिला लग्नासाठी फोर्स करतायत. आमचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. मला खरं तर गावी यायचं पण नव्हतं. बाबांनी जबरदस्तीने बोलावून घेतलं. मी खुशीलाच फोन करायचा प्रयत्न करत होतो आणि तेवढ्यात हे सगळं घडलं. त्यामुळे मीही चिडलो. मलाही असं रागवायचं नव्हतं, पण माझी मनस्थिती कोण समजून घेणार? या सगळ्या गोष्टी मी कुणाला सांगू शकतो? बाबांची फक्त एकच रिॲक्शन असते, रागावणं आणि चिडणं. शिरीष हताश होत म्हणाला. सॉरी रे दादा, तुझ्या मनात एवढं काही चाललं आहे आम्हाला माहीत नव्हतं. खरं तर तुझीही चुकी नाही. कधी कधी एखादा दिवसच वाईट असतो. सध्या आनंदीचा विषय बाजूला राहू दे. मला सांग, खुशीच्या बाबतीत तू काय ठरवलं आहेस? म्हणजे तिच्या बाबांनी जबरदस्तीने तिचं लग्न ठरवलं तर? शिरीष त्याच्याकडे पाहत राहिला. खरंच असं झालं तर आपल्या हातात काय उरणार आहे? त्या विचारानेच तो खिन्न झाला. आनंदी रडत होती. आनंदी बाळा, वाईट नको गं वाटून घेऊस. खरं तर शिरीषसुद्धा तसा नाही. तो एवढा चिडत नाही कधी. पण आज कदाचित दमला असेल. ऑफिसमधलं कामाचं प्रेशर असेल म्हणून असं झालं असेल. मुख्य म्हणजे त्याने तुला ओळखलं नाही.
तुला वाईट वाटतंय कळतंय मला, पण एवढी नको ना रडूस. तिचे डोळे पुसत नूतनताई म्हणाल्या. वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. माझ्याशी किती छान बोलला. काळजीने माझी चौकशी केली. तो थकला असेल त्यामुळे. आता आनंदी तूही आता विषय सोडून दे. सत्यजिताने लेकीला समजावलं. नूतन, सत्या, तुम्ही शिरीषला पाठीशी घालू नका. कामाचं टेन्शन आहे, प्रवासाने दमायला झालं, या गोष्टी ठीक आहेत, पण म्हणून कोणत्याही मुलीशी अशी बोलायची पद्धत नाही. एवढं चिडचिड करायला काय झालं होतं त्याला? धरणीकंप झाला होता की आभाळ कोसळलं होतं? आणि सगळे इथे असताना तोऱ्यात निघून काय गेला तो? नूतन, त्याला बोलावून घेऊन ये. त्याला म्हणाव बाबा बोलावतायत. विश्वराज असं म्हणताच नूतनताईंनी डोक्याला हात लावला. आता हे प्रकरण मिटतंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा भडकेल की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. अहो, आता सॉरी म्हणालाय ना तो, जाऊ दे ना. तुम्ही सुद्धा विषय सोडून द्या. नूतनताई म्हणाल्या. सॉरी म्हणाला म्हणजे काय उपकार केले की काय? ही काय बोलायची पद्धत आहे? तेही एका लेडीजशी. त्याला तू बोलवतेस का मी बोलावू? विश्वराजांचा आवाज चढला. सत्यजिताने समजावलं. अरे जाऊ दे रे विशू, मुलं आहेत ती. थोडंफार इकडचं तिकडे होतंच. तो दमून आलाय. अजून तू त्याच्यावर चिडू नकोस हा. हे पहा, तुम्ही कोणीही त्याला पाठीशी घालू नका. नूतन, तुला मी शेवटचं विचारतोय. तू जातेस का मी जाऊ? नूतनताईंचा चेहरा गोरा मोरा झाला. बिचाऱ्या शिरीषचं आता काही खरं नाही. अशा विचारानेच त्या उठल्या. आनंदीने विश्वराज काकांचा राग तर पाहिला नव्हता, पण गिरीशकडून खूप महती तर ऐकली होती. आता हे प्रकरण आपल्यामुळे उगीच वाढायला नको. मग तीच विश्वराज काकांना म्हणाली. काका जाऊ दे, चूक माझीच होती. उगीच त्यांना काही बोलू नका. तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. मी म्हणते म्हणून तरी शांत व्हा. ती असं म्हणताच खरोखरच विश्वराज शांत झाले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. बघितलंस ना नूतन, किती समजूतदार पोर आहे ती. नूतनताईंना हायसं वाटलं. चला, बरं झालं, प्रकरण मिटलं. बरं आनंदी, जरा किचनमध्ये येतेस का? तुझी थोडी मदत हवी होती. आले काकू. असं म्हणत आनंदी त्यांच्या मागोमाग किचनमध्ये गेली. मी काय म्हणते आनंदी, शिरीष येणार म्हणून सगळं जेवण केलंय मी. संध्याकाळी आता घरी जाऊन तू वेगळं काही करू नकोस. उद्या पूजा आहे, तेव्हा त्याचीसुद्धा तयारी करायची आपल्याला. आजूबाजूच्या 4-5 घरातल्या लोकांना जेवायला बोलावलं आहे. उद्या शनिवार आहे, तुला सुट्टी आहे ना? तू घरीच असशील ना? नूतनताईंनी विचारलं. हो काकू, उद्या आणि परवा संपूर्ण दिवस मी घरीच आहे. बरं, आता थोड्या वेळाने भात लावते, मग तू जेवण वाढायला मला मदत कर. चालेल? हो चालेल, असं म्हणत आनंदी छान हसली. आनंदी, जरा छानपैकी चहा करतेस का? विश्वराज काकांनी बाहेरूनच विचारलं. हो करते ना काका, आनंदी म्हणाली. बघितलंस ना आनंदी, चहा प्यायला यांना काही वेळ काळ आहे का? तेवढ्यात विश्वराजांनी नूतनताईंना बाहेर बोलावलं. नूतन, तू बाहेर ये जरा, तुझ्याशी बोलायचं आहे. नूतनताई बाहेर गेल्या. तेवढ्यात गिरीशसुद्धा बाहेर आला आणि म्हणाला. ए आनंदी, तू सगळ्यांसाठी चहा टाकणार असशील तर माझ्यासाठी पण 1 कप चहा टाक ना. हो टाकते रे गिरीश, हसत हसत आनंदी म्हणाली. त्याच्या बोलण्यावर सगळेच जण हसले. नूतनताई म्हणाल्या. बाप लेकाला चहाचं वेड सारखंच आहे. काय रे गिरीश, काय म्हणतोय तो? शांत झाला की अजूनही रागातच आहे? नूतनताईंनी विचारलं. नाही, आता ओके आहे, पण तो बिचारा दमून आला ना. त्यात कामाचं प्रेशर आणि त्यात खुश. एवढं बोलून तो थांबला. त्याला काय बोलायचं होतं विश्वराजांनी बरोबर हेरलं. त्यांनी आधी किचनकडे नजर टाकली. आनंदी काही ऐकत नाही ना याची खबरदारी घेतली आणि मगच बोलायला सुरुवात केली. आता सगळ्यांनीच ऐका मी काय म्हणतो ते. गिरीश, आधी तुला सांगतो, आम्ही शिरीष आणि आनंदीचं लग्न ठरवतोय. ते ऐकताच गिरीश ताडकन उभा राहिला. खाली बस. तुझ्या मनात काय प्रश्न चालले आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मी नंतर देईन, पण सध्या आम्ही जे करतोय ते दोघांच्या भल्यासाठी, एवढं लक्षात असू दे. बाबांचं बोलणं गिरीशला अजिबात आवडलं नव्हतं. त्याने आईकडे पाहिलं. आईने नजरेनेच नंतर बोलते असं म्हटलं. खरं तर शिरीषला इथे बोलावून घेण्याचा माझा उद्देश हाच होता की हे दोघे एकमेकांना पाहतील, भेटतील, दोघांमध्ये काहीतरी चांगलं बोलणं होईल. पण लग्नाची सेंचुरी व्हायच्या आधीच दोघांनी एकमेकांची विकेट काढली. सुरुवातच भांडणाने आणि कुरबुरीने झाली. पण आता त्या दोघांमध्ये समेट कशी घडवायची आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. दोघांमध्ये निदान बातचीत तरी सुरू झाली पाहिजे. आणि गिरीश, या कामात तुझी मोठी मदत होणार आहे आम्हाला. गिरीश बळेबळेच हसला, पण त्याला मोठा धक्का बसला होता. दादाचं आणि आनंदीचं लग्न, खरं तर किती आनंदाची बातमी आहे ही. पण ही आनंदाची बातमी तेव्हाच ठरली असती जेव्हा दादाचं खुशीवर प्रेम नसतं
आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं नसतं. गिरीशचा चेहरा एकदम पडला. दादाला काय वाटेल? त्याला किती दुःख होईल? बाबा त्याचं मन का समजून घेत नाहीत? बाबा जर खुशीच्या बाबांशी एकदा बोलले असते तर कदाचित गोष्टी बदलल्या असत्या. पण बाबांना मुलाच्या आनंदापेक्षा आपला इगो महत्त्वाचा आहे. गिरीश, कळलं का मी काय म्हणतोय? विश्वराजाने विचारल्यावर गिरीशने फक्त मान डोलावली. तेवढ्यात आनंदी चहा घेऊन बाहेर आली. तिने बाबांना काकांना चहा दिला. घे रे गिरीश, चहा घे. गिरीशने कप हातात घेतला आणि तो क्षणभर आनंदीकडे पाहत राहिला. ही आपली एक गोड मैत्रीण आता आपली वहिनी होणार. बाबांनी हा निर्णय असा अचानक का घेतला? दादाच्या मनाचा विचार का नाही केला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गिरीशला आईकडून हवी होती. नूतनताईंना सुद्धा गिरीशला सगळं खरं सांगायचं होतं. शिरीषच्या लग्नाचा निर्णय बाबांनी त्याच्या आनंदासाठी घेतलाय, स्वतःच्या इगोसाठी नाही, हे मुलांना कळायलाच हवं होतं. आणि या क्षणाला निदान गिरीशला तरी. काकू, अजून काही करायचं आहे का? आनंदीने विचारलं. समईसाठी थोड्या वाती वळशील? काकूंना तिला मुद्दामच कामात गुंतवायचं होतं आणि गिरीशशी बोलायचं होतं. आनंदीने देवासमोरचा कापूस घेतला. आनंदी, पूजेची भांडी काढून ठेवलीस का माळ्यावरून? नूतनताईंनी विचारलं. हो काकू, काढून ठेवली आहेत, घासूनसुद्धा ठेवली आहेत, फक्त इथे आणायची आहेत तेवढी. आता आणून देऊ का? आनंदीने विचारलं. आता नको, जेवण झालं की मग दे. मी काय म्हणते, आज जेवण झालं की तुम्हीसुद्धा इथेच राहा, रात्री मस्त गप्पा करू. नूतनताईंचा मुद्दा विश्वराजाने उचलून धरला. हो रे सत्या, इथेच राहा, तेवढ्या मुलांच्या गप्पा होतील. आनंदी आणि शिरीषकडे इशारा करत विश्वराजाने सत्यजितरावांना खुणावलं. बरं बरं, तसं असेल तर ठीक आहे. सत्यजिताने आनंदाने मान्यता दिली. गिरीश, तू जरा माझ्या खोलीत येतोस का? मला जरा ती बॅग काढून द्यायची आहे. गिरीशला आईचा इशारा कळला. तो आईच्या खोलीत गेला. नूतनताईंनी दरवाजा घट्ट बंद करून घेतला. गिरीशला सुद्धा आईशी खूप काही बोलायचं होतं. आई, बाबांनी काय चालवलं हे? आनंदी चांगली मुलगी आहे, पण म्हणून दादाला विचारल्याशिवाय असं कसं करू शकतात हे? आणि मग खुशीचं काय? त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्या दोघांना लग्न करायचं आहे. भड भड गिरीश बोलत राहिला. होय होय होय, तेच सांगायला मी तुला बोलवलं आहे. अरे, बाबांबद्दल असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. खुशीच्या बाबांनी तिचं लग्न ठरवलं आहे आणि माहिती आहे का, या शनिवारी तिचा साखरपुडासुद्धा आहे. त्या लोकांच्या एका जवळच्या माणसाने बाबांना ही माहिती दिली आणि ती 100% खरी आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचा विचार केला. आपण आपल्या शिरीषचा विचार करायला नको? पण खुशी लग्नाला तयार झाली? आश्चर्याने गिरीशने विचारलं. तयार तर झाली आहे ती, आता नाईलाजाने की मर्जीने ते मात्र माहीत नाही बाबा. आणि ते माहीत करून आता उपयोग तरी काय आहे? त्याने परिणाम थोडीच बदलणार आहेत. नूतनताई म्हणाल्या. शिरीषला अजूनही ही गोष्ट माहीत नाही, पण त्याला जर ही गोष्ट कळली तर त्याला केवढा मोठा धक्का बसेल. तो तिथे एकटा होता. तो तिथे एकटा पडू नये म्हणूनच बाबांनी घाईघाईने त्याला इथे बोलावून घेतलं. उद्या पूजा झाली ना की बाबा आणि मी या लग्नाच्या विषयावर त्याच्याशी बोलणार आहोत. गिरीश, इतके दिवस तू आणि आनंदी सोबत आहात. किती चांगली मुलगी आहे, तुला तर माहिती आहे ना रे. आपला शिरीष साधा आहे, त्याला त्याच्या कलेने घेणारी, सांभाळणारी, सावरणारी मुलगी हवी आहे. आणि या अशा नाजूक प्रसंगात आनंदीशिवाय हे दुसरं कोण करू शकेल सांग मला? गिरीश मग विचारात पडला. आई, हे जर खरं असेल तर मग माझाही आनंदाने तुमच्या या निर्णयाला पाठिंबा आहे. मला माझा दादा आनंदी व्हायला हवा आहे, तो म्हणाला. आनंदीसुद्धा आणि आनंदीचा सुद्धा. गिरीश असं म्हणताच दोघेही हसले. गिरीशला खूप वेगळं वेगळं वाटत होतं. पण आई, आनंदीला माहिती हे सगळं? त्याने विचारलं. नाही ना, खरं तर त्या दोघांची भेट व्हावी, त्या दोघांनी एकमेकांशी आधी बोलावं आणि मग हा विषय काढावा असं आमच्या मनात होतं. पण बघ ना, आल्या आल्याच दोघांची भांडणं झाली. काळजीने नूतनताई म्हणाल्या. ओके, आता काहीच काळजी करू नकोस. त्या दोघांना एकत्र आणायची जबाबदारी माझी. बरं, चल आता, नाहीतर सगळे आपल्याला शोधायला आत येतील, असं म्हणत दोघेही खोलीच्या बाहेर पडले. तेवढ्यात आनंदी चहा घेऊन बाहेर आली. चहाचा काय सुगंध आलाय आनंदी. विश्वराजांनी चहा घ्यायच्या आधीच कौतुक केलं. वा वा आनंदी, लवकर लवकर गरमागरम चहा माझ्याकडे येऊ दे, गिरीश म्हणाला. सगळेजण चहाचं कौतुक करत होते आणि तेवढ्यातच शिरीष बाहेर आला. सगळ्यांच्या हातात चहाचा कप आणि दरवळलेला सुगंध पाहून त्यालाही चहा प्यायची तीव्र इच्छा झाली. अरे वा आई, चहा, मलासुद्धा एक गोटभर दे ना, तो म्हणाला. अरे दिला असता, पण हा चहा मी नाही केलेला, आनंदीने केलाय, तिला माग की.
मुद्दामूनच नूतनताई म्हणाल्या. आनंदीचा विषय आल्यावर शिरीषने मग हळूच तिच्याकडे पाहिलं. रडून तिचे डोळे सुजले होते. त्याला जरा वाईटच वाटलं. आपण उगीचच या मुलीला ओरडलो असं त्याला वाटलं. आपल्यामुळे ही रडली. आता हिच्याकडेच कसा चहा मागायचा? नको, राहू दे आई, तो म्हणाला. बरं, नको तर नको, पण तुला सांगते शिरीष, काय चहा आहे. आलं किसून घातलंय, त्यात सुगंधासाठी वेलचीची पूड. वा वा वा, चहा प्यावा तर असाच. नूतनताई भरभरून कौतुक करत होत्या. विश्वराजाने सुद्धा चहाचं कौतुक करत म्हटलं. अमृत तुल्य म्हणतात ते यालाच. गिरीश तर भूर भूर करून चहा पित होता. ते सगळं पाहून शिरीषला चहा प्यायची खूपच इच्छा झाली. ए गिरीश, तुझ्या कपातला एक घोट दे जरा मला, शिरीष म्हणाला. नाही रे बाबा, थंडीत मला चहाची अत्यंत गरज आहे. मी माझा चहा तरी शेअर करू शकणार नाही, सॉरी. त्याने आनंदीकडेच चहा मागावा म्हणून ही सगळी धडपड चालली होती. अरे पण शिरीष, याच्याकडे त्याच्याकडे मागण्यापेक्षा डायरेक्ट आनंदीलाच द्यायला सांग ना. काय ग आनंदी, थोडा चहा आहे का जास्तीचा? विश्वराजांनी असं विचारताच आनंदीने हो असं म्हटलं. मग आंदू, पाहत काय राहिलीस, आण ना त्याला एक कप चहा, सत्यजिताने आनंदीला म्हटलं. निमूटपणे आनंदी आत गेली. चहा गरम केला आणि कप घेऊन बाहेर आली. गिरीशच्या पुढे चहाचा कप धरत डोळ्यांनीच त्यांना चहा दे असं म्हटलं. तेवढ्यात गिरीशला काही कळलं नाही असं त्याने दाखवलं आणि म्हणाला, अगं मला नको होता, शिरीषला हवा होता, त्याला दे ना. नूतनताई आणि गिरीश एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. विश्वराजांनी गुपचूप सत्यजितांना टाळी दिली. शिरीषने चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. ती चालत चालत पुढे येत होती. का कोणास ठाऊक, पहिल्यांदा त्याचं हृदय धडधडू लागलं. काहीच न बोलता तिने कप पुढे केला. त्याने निमूटपणे घेतला. गिरीशने मोठ्यानेच विचारलं, काय दादा, चहा कसा आहे? छान आहे, शिरीष तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. शिरीष आल्यापासून आनंदीला त्या घरात कम्फर्टेबल असं वाटतच नव्हतं. कधी एकदा आपल्या घरी जातोय असं तिला झालं होतं. जेवण वाढताना तर फारच गंमत झाली. नूतनताईंनी मुद्दामूनच तिला सगळ्यांना जेवण वाढायला सांगितलं. तिने सगळ्यांची पानं वाढली, भाजी पोळी वाढली. आज नूतनताईंनी शिरीषला आवडते म्हणून खीर केली होती. नूतनताईंनी शिरीषला पुन्हा खीर घ्यायचा आग्रह केला. शिरीष, आणखीन खीर वाढू का? नूतनताईंनी असं विचारल्यावर तो हो असं म्हणाला. नूतनताईंनी मुद्दामूनच आनंदीला म्हटलं, जागा आनंदी, त्याला थोडी खीर वाढ. त्याच्यासमोर पुन्हा जायचं आनंदीला टेन्शन आलं होतं. उगीच पुन्हा आपल्याकडून काहीतरी चुकून पडेल सांडेल अशीच तिला भीती वाटत होती. आणि नेमकं तेच घडलं. घाईघाईने तिने खीर वरणाच्या वाटीत वाढली. वरण आणि खीर एकत्र झालं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती घाबरली. आता पुन्हा तो काही बोलणार या भीतीने तिचा चेहरा पांढरा फटक झाला. पण सावरत तो म्हणाला, ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही. तिला थोडं हायसं वाटलं. रात्रीपर्यंत गप्पा चालल्या होत्या. मग विश्वराज म्हणाले, आज सगळ्यांनी इथेच राहूया. उद्या असंही पूजा आहे, सगळ्यांना लवकर उठावं लागणार आहे. सत्यजितांनी आढेवेढे घेतले नाही. पण नूतनताई तेवढ्यात म्हणाल्या, आनंदी, पूजेची भांडी आत्ताच आणून ठेवायला हवी. सकाळी फार घाई होईल गं. आणते ना काकू, असं म्हणत आनंदी उठली. अगं बाहेर अंधार आहे, एकटी जाशील का? मुख्य म्हणजे भांडी जड असतील ना? नूतनताईंनी विचारलं. गिरीशला घेऊन जाते बरोबर, आनंदी म्हणाली. ए आनंदी, मी नाही गं येत, मला जाम झोप आली आहे. तू शिरीष दादाला घेऊन जा ना. आनंदीने त्याच्याकडे पहिल्यांदा रागाने पाहिलं, पण गिरीशने तिला हळूच डोळा मारला. सॉरी, दमलोय मी, असं म्हणून तो तिथेच आडवा झाला. मग विश्वराज म्हणाले, शिरीष उठ, जा आनंदी बरोबर, पूजेची भांडी घेऊन ये. खरं तर शिरीषला जायचं नव्हतं, पण आता बाबांना कसा नकार द्यायचा? तो गुपचूप उठला. आनंदीच्या मागे बाहेर पडला. आनंदीने टॉर्च घेतला. पानांचा कर्र कर्र असा आवाज येत होता. शिरीष जपून जपून चालत होता. आनंदी मात्र पावलं उचलून टाकत होती. खरं तर त्या अंधाराला आणि मध्येच होणाऱ्या पानांच्या सळसळीला शिरीष खूप घाबरला होता. ती भराभर चालते आहे पाहून तो म्हणाला, अहो असं धपाधप चालू नका, तुमच्या पायाच्या आवाजाने साप येतील ना. तिने क्षणभर मागे पाहिलं, बोलली काहीच नाही. ती तशीच पुढे चालत राहिली. तुम्हाला सापांची वगैरे भीती वाटली तर मला सांगा हां, आहे मी सोबतीला, तिला धीर देत शिरीष म्हणाला. बरं, ती एवढंच म्हणाली. ती घरात आली. तिने लाईट लावला. लाईटसुद्धा नेमका फ्लिकर होत होता. शिरीष पायरीवरच थांबला. तिने भांडी बाहेर काढली. तेवढ्यात किचनमधल्या फडताळाकडे तिचं लक्ष गेलं. अरे बापरे, ती असं म्हणताच शिरीष दचकला.
काय झालं त्याने विचारलं. त्या फडताळात साप गेलाय. साप? बाप रे, चला मग, चला लवकर, दरवाजा बंद करा, आपण साप गेलाय. साप? बाप रे, चला मग लवकर दरवाजा बंद करा, आपण जाऊया इथून. शिरीष घाबरला होता. अहो चला चला, पुढे काय जाताय तुम्ही? एक पायरी खाली उतरून शिरीष म्हणाला. अहो असं जाता नाही यायचं, साप घरात आलाय म्हटल्यावर त्याला काढायलाच हवं ना. ती म्हणाली. काय? सापाला काढणार? कोण काढणार? हे पहा, या सगळ्या गोष्टीत माझं काही ट्रेनिंग नाही. तुम्ही चला पाहू इथून, आपण तिथे कुणाला तरी सांगू. आता चला. त्याने तिचा हात धरला. शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही इथेच थांबा, मी पाहते काय करायचं ते. असं म्हणत तिने पलंगामागची एक काठी घेतली, मोठं गोणतं घेतलं. अहो काय करताय तुम्ही, चला इथून, घाबरून शिरीष म्हणाला. हातानेच शांत राहा असं ती म्हणाली. दबक्या पावलांनी फडताळाकडे गेली. कानोसा घेत तिने बरोबर काठीने त्या सापाला उचललं. साप काठीवर आला पाहून बरोबर त्याचं तोंड आणि शेपूट पकडलं. त्याला कोणत्या तरी गोंट्यात भरून बंद केलं आणि मग तिने कुणाला तरी फोन लावला. होय होय, घरातच मिळाला, मी येते बाहेर, असं म्हणत तिने फोन ठेवला. शिरीष त्या गोंट्याकडे भीतीने पाहत राहिला. आता काय करणार याचं, त्याने विचारलं. याला जंगलात सोडायचं, त्याला न्यायला एक सर्प मित्र येतोय माझा. बापरे, पण तुम्हाला भीती वाटली नाही? नाही, कारण मी सुद्धा सर्पमित्रच आहे. सापांची भीती वाटत नाही मला. 5 मिनिटात तो बाहेर गेटवर येईल आणि या सापाला घेऊन जाईल. 5 मिनिटं तो तिथेच थांबला आणि त्यानंतर 5 मिनिटांनी ते दोघं कॉर्नरपर्यंत जाऊन गोणतं सर्पमित्राच्या हवाली करून आले. शिरीष घाबरला होता, पण त्याहून जास्त त्याला तिचं कौतुक वाटत होतं. सकाळी उठून सगळ्यांनी पूजेची तयारी केली. पूजा सांगायला गुरुजींना घेऊन आले होते. पूजा तर छान पार पडली. गावची मंडळी जेवणासाठी येऊ लागली. नूतनताईंनी आनंदीला आत बोलावलं. आनंदी, तुझ्यासाठी नवीन साडी घेतली आहे. त्या खोलीतनं तुझं ब्लाऊज मिळालं, ते घेऊन मापाने ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलंय. ही साडी नेसून तयार होशील? नूतनताईंनी असं विचारताच आनंदीचे डोळे पाणावले. इतकं प्रेमाने लाड करणारं तिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. तिला जवळ घेत नूतनताईंनी तिला थोपटलं. छान दिसशील अगदी तू. आनंदीने साडी उघडून पाहिली. गुलाबी ऑरेंज रंगाची सुंदर साडी तिला खूप आवडली. ती साडी नेसून आली तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत राहिले. आपल्या लेकीला असं नटताना थटताना पाहून सत्यजितांना भरून आलं. ही आपली पोर आता काहीच दिवस आपल्यासोबत असणार आहे आणि मग ती तिच्या सासरी निघून जाईल. आनंदी, खरं तर तुझ्याशी मीच बोलायला हवं गं. तुझी आई असती तर तिने हा विषय तुझ्याशी काढला असता, पण एक बाप म्हणून हे सगळं कसं बोलू समजतच नाही मला. काय भाऊजी, कशी दिसते आपली लेक? नूतनताईंनी विचारलं. गोड दिसते वहिनी. मग यावर्षी करायचं ना लग्न? मुद्दामूनच विश्वराजांनी लग्नाच्या विषयाला हात घातला. होय होय, आता पाहायलाच हवं. सत्यजितसुद्धा जाणून बुजून असं बोलले. आनंदीला मात्र लाज वाटली. मी आलेच, प्रसाद संपलाय, तो घेऊन येते, असं म्हणून ती किचनमध्ये गेली. तिथे गेली पाहते तर काय, शिरीष पातेल्यातला प्रसाद खात होता. कुणीतरी आलंय असं पाहून त्याने लगेच पातेल्यावर झाकण ठेवून दिलं. तो थोडा दचकलाच. हात तोंड पुसत त्याने विचारलं. काही हवं होतं का? हो, बाहेर प्रसाद संपलाय, तो घ्यायला आले होते. पण चालू दे तुमचं, मी नंतर येते. ती असं म्हणताच ती जायला निघाली. थांबा, मी काही चोरून प्रसाद वगैरे खात नव्हतो, फक्त चव पाहत होतो, आणि तसंही झालं आहे माझं, घ्या तुम्ही, असं म्हणत हात झाडत तो चटकन तिथून निसटला. गिरीश आणि शिरीष दोघेही भाऊ. दोघांचं बोलणं दिसणं जवळजवळ सारखंच, पण दोघांच्या स्वभावात किती अंतर आहे. एक एवढा जॉली आणि दुसरा मात्र खडूस. गिरीश कुठे आणि हा शिरीष कुठे? कठीण आहे याच्या बायकोचं, असं म्हणत तिने प्रसादाच्या भांड्यातला प्रसाद काढून घेतला. वहिनी, एक गोष्ट बोलायची होती, सत्यजितांनी नूतनताईंना म्हटलं. बोला ना भाऊजी, कसली काळजी आहे? नूतनताईंनी विचारलं. आनंदी माझी लेक असली तरी तिच्यासमोर लग्नाचा विषय काढायला मला जरा अवघडल्यासारखं होतंय. तुम्ही आईच्या नात्याने तिला समजवाल का? तिच्याशी बोलाल का? लग्नाचा विषय काढला की ती काही ऐकायला तयार नसते. कदाचित माझ्या काळजीने ती लग्नाला नाही म्हणत असावी. पण वहिनी, मुलगी शेवटी परक्याचं धन असतं. कधी ना कधी तिला सासरी जावंच लागतं. माहेरच्या बंधनात किती अडकून ठेवायचं तिला? तिचं लग्न झालं ना, ती तिच्या संसारात रमली ना, की मग खऱ्या अर्थाने माझी काळजी मिटली. खरं सांगू वहिनी, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मी करेन माझं मॅनेज, तुम्ही फक्त तिला समजवा.
तेवढ्यात विश्वराज म्हणाले, हे बघ सत्या, तू तिचीही काळजी करू नकोस आणि तुझीही काळजी करू नकोस. काय करायचे ते सगळं मी पाहून घेईन. नूतन, तू हळूहळू आनंदीकडे विषय काढ. उद्या आपण शिरीषशी सुद्धा बोलून घेऊ. म्हणजे आता बोलायलाच लागेल. जैन साहेबांनी मुलीचा साखरपुडा करून घेतलाय हे विश्वराजांना एव्हाना कळलं होतं. म्हणूनच ते जास्त गंभीर झाले होते. पूजा झाली. गावकरी दर्शन घेऊन निघून गेले. नूतनताई आणि विश्वराजांनी गुरवांचे मनापासून आभार मानले. घर छान झालं, देवघरात देव बसले पाहून गुरवांना सुद्धा आनंद वाटला. निरोप घेऊन सगळे लोक निघून गेले. आवराआवर करताना नूतनताईंनी आनंदीकडे विषय काढला. आनंदी, आज खूप सुंदर दिसत होतीस. आनंदी फक्त हसली. एक विचारू का गं? विचारा ना काकू, असं का म्हणताय? आनंदी म्हणाली. बाळा, मुली मोठ्या झाल्या की आईबाबांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटत राहते. अगं मुलींचं काय, मला तर माझ्या मुलांची सुद्धा काळजी वाटते. गिरीश तर अजून लहान आहे, पण माझ्या शिरीषच्या लग्नाची काळजी वाटतेच की मला. शिरीषचं लग्नाचं वय झालं आहे, त्याचं वेळेवर लग्न व्हायला हवं, चांगल्या मुलीशी व्हायला हवं, असं सतत वाटत राहतं. जशी मला शिरीषची काळजी वाटते ना, अगदी तशीच सत्यजित भाऊजींना तुझी काळजी वाटते. तुला एखादं चांगलं स्थळ शोधा, असं मागे ते म्हणाले होते आम्हाला. बेटा, तू लग्नाला तयार आहेस ना? हे बघ, कसलीच काळजी करू नकोस. लग्न कसं होणार, कुठे होणार, मुलगा कसा असेल, त्याची अजिबात चिंता करू नकोस. तुझ्यासाठी जे सर्वोत्कृष्ट असेल तेच आम्ही निवडणार, तसंच आम्ही करणार. यांनी तर तुला लेकच मानली आहे, माहिती आहे ना. हळूहळू नूतनताई मुद्दा पुढे रेटत होत्या. काकू, पण एवढ्यात मी लग्नाला तयार नाही, गोंधळून आनंदी म्हणाली. का गं, तुझ्या मनात दुसरं कुणी आहे का? घाबरत घाबरत नूतनताईंनी तो प्रश्न विचारला. नाही, तसं नाही, पण मी लग्न केल्यावर बाबा एकटे पडतील, त्यांची काळजी कोण घेणार, हा प्रश्न मला सतत सतावत राहतो. आनंदी असं म्हणताच नूतनताईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. बाबांची काळजी घेणारं कोणी भेटलं तर मग काय हरकत आहे, तेही आपल्यासोबत राहतील. नूतनताई पटकन बोलून गेल्या. म्हणजे? आनंदीने गोंधळून विचारलं. अगं म्हणजे बाबांना आम्ही काही एकटं पाडणार नाही. तुझं लग्न झालं की ते आमच्याबरोबर राहतील. मग तर तू तयार आहेस ना? आणि हे बघ, तुझ्या पसंतीशिवाय काही व्हायचं नाही. घाई अशी नाही, पण हळूहळू बघायला सुरुवात करायला हवी की नाही सांग मला. तू मला आई म्हणतेस, मग तेवढं ऐक ना राजा माझं. आनंदी पुढे काही बोलू शकली नाही. नूतनताईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. विचार करायला वेळ घे, पण हळूहळू मनाची तयारी कर आता. आनंदीने मान हलवली. ती बाहेर आली. बरं बाबा, आता आपण सुद्धा निघूया. 2 दिवस आपण घरी गेलेलो नाही. उद्या माझं कॉलेज आहे, आनंदी म्हणाली. हो हो, निघूया आता. बरं वहिनी, विशू, येतो आम्ही. बोलता बोलता सत्यजित उठले, पण त्यांना एकदम चक्कर आली आणि ती तिथेच कोसळले. बाबा! आनंदी किंचाळली तसे बाहेर गप्पा मारत असलेले शिरीष आणि गिरीश धावत पळत घरात आले. विश्वराज आता चांगलेच घाबरले होते. त्यांनी पाण्याचे हबकारे मारले, पण सत्यजितांची शुद्ध हरपली होती. शिरीष, गाडी काढ, काकांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, परिस्थितीचं भान राखत नूतनताई म्हणाल्या. आनंदी खूप रडत होती. दोघांनी काकांना उचललं, गाडीत ठेवलं. गाडी भर धाव हॉस्पिटलच्या दिशेने सोडली. मागच्या गाडीने विश्वराज, नूतन आणि आनंदीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ट्रीटमेंट सुरू झाली होती, पण यावेळेस डॉक्टर तेवढे आशावादी वाटले नाहीत. विश्वराजांना बोलावून त्यांनी सांगितलं, कंडिशन क्रिटिकल. शिरीष आणि आनंदी दोघांकडे लग्नाचा विषय काढायच्या आधीच ही दुःखद घटना घडली होती. त्या दोघांना लग्नासाठी तयार करण्यात घरच्यांना यश मिळेल का? शिरीष खुशीचा विचार सोडून आनंदीशी लग्न करायला तयार होईल का? आणि एका कडू अनुभव आल्यानंतर आनंदी शिरीषला नवरा म्हणून ॲक्सेप्ट करेल का? आणि गिरीशची या सगळ्यात काय भूमिका असणार आहे? पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढचा भाग नक्की ऐका.